रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बेंगलोरहून जोधपूरकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेस गाडी क्रमांक 16587 मधून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगेतील सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याच्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. झारखंडमधील सराईत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व्यापारी अरविंद कुमार पारसमल जैन हे बेंगलोरहून जोधपूरकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसने प्रवास करत होते. सोलापूर येथे हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगेतील सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करून तपासाला वेग देण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड तसेच प्रभारी अधिकारी महेश भाविकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक कार्यरत झाले. डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप लोकरे, पोलीस हवालदार प्रकाश जिराळ, सूरज वायदंडे, सुनील कोळी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड तसेच एसडीपीओ कार्यालयाचे पीएसआय दत्ता वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पीएसआय शरणार्थी, आरपीएफचे पोलीस निरीक्षक घोळवे यांनी त्यांच्या पथकाने समन्वयाने तपास सुरू केला. प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शहरभर शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी सोलापूरमधील नवी पेठ परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्याचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर सोलापूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. दरम्यान आरोपी गाडी क्रमांक 16614 राजकोट एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गांधी चौक सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास डीबी पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजन कुमार श्री सिद्धेश्वर कुमार श्रीवास्तव, वय 57, राहणार सरवरनगर, रातू रोड, जिल्हा रांची, झारखंड असे असून त्याच्या अंगझडतीमध्ये सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लेडीज पर्स जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, अचूक माहिती संकलन, विविध यंत्रणांमधील प्रभावी समन्वय आणि वेगवान कारवाईच्या बळावर अवघ्या 24 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेची आणि तत्परतेची प्रभावी छाप उमटवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन सोलापूर, दिनांक 27/6/2026 रोजी पहाटे बिकानेर गाडीने एका प्रवाशाची बॅग चोरी झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांचा 9,05,000 रुपयाचा सोने आणि मुद्देमालाचा चोरीला गेलेला होता. त्यांनी फिर्याद दिली. त्याप्रमाणे सोलापूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 144/2026 कलम 305/305C प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रमाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे साहेब, ॲडिशनल SP तसेच पोलीस निरीक्षक भाविकट्टे साहेब, RPF पोलीस निरीक्षक घोळे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली RPF आणि आमची GRP टीम असे मार्च होऊन आम्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सदर चोरीत गेलेला मुद्देमाल 9,05,000 हस्तगत केलेला आहे आणि त्याची कस्टडी घेऊन आणखीन चोरी केलेली आहे की काय हे गुन्हे उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापूर्वी आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. तो राष्ट्रीय चोर आहे. त्याच्यावर आधीचेही गुन्हे दाखल आहेत. काय मोडस कसं होतं? मोडस देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करणे आणि लेडीज पर्स किंवा अशा वस्तू घेऊन जो जवळचं स्टेशन आहे त्या स्टेशनवर उतरून लॉजवर फेक ID ठेवून मुक्काम करणे याप्रमाणे तो करतो. एकूण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे. आरोपी अटक आहे. आणखी PC घेतलेली तपास चालू आहे.
तसेच 6 ते 7 महिन्यापूर्वी लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे CR नंबर 145/2025 असा गुन्हा दाखल होता. त्यामध्येही सोन्याचे दागिने चोरीला गेलेले होते. त्याप्रमाणे RPF आणि GRP आम्ही संयुक्त विद्यमाने आम्ही त्या फुटेज हस्तगत केले त्या आरोपीचे आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला तो 8 महिन्यानंतर तो आरोपी मिळून आला. त्याच्या कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी जो मुद्देमाल हैदराबाद या ठिकाणी त्यांनी विकलेला कबूल केला. त्याप्रमाणे आम्ही हैदराबाद येथे जाऊन तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. एकूण 23 ग्रॅम सोने हस्तगत केलेलं आहे. आरोपी अटक आहे. त्याची आम्ही 7 दिवस PC घेतलेली आहे. तपास करत आहोत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.